तर आज आपण बनवणार आहोत सेम अशी इंस्टाग्रामची पोस्ट, ती पण कॅनवामध्ये। तर सगळ्यात पहिला मी माझ्या कॅनवाच्या डॅशबोर्डवरती जाऊन इंस्टाग्राम पोस्टचा फोल्डर क्रिएट करते। तर ही माझी वर्कस्पेस माझ्यासमोर क्रिएट झालेली आहे। तर मी पूर्ण बेसिकपासून ही जी पोस्ट आहे तर ती डिझाईन करणार आहे। सगळ्यात पहिला मी एलिमेंट्समध्ये जाते आणि एलिमेंट्समध्ये गर्ल पॉइंटिंग GIRL गर्ल POINTING ची पॉइंटिंग म्हणून सर्च करते। आता इथे मला गर्ल पॉइंटिंगचे काही ग्राफिक्स पण दिसतील आणि काही फोटोज पण दिसतील। मी सध्या फोटोज सिलेक्ट करणार आहे। तर हे फोटोज मोस्टली अशा टाईपच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आपण यूज करतो। बरेचपैकी जे फोटोज आहेत तर ते प्रो व्हर्जनचे आहेत। मी फोटो यूज केला, त्याला फक्त लार्ज साईजमध्ये करते आणि पेजवरती सेट करते। मला जो फोटो आहे तर तो फ्लिप करायचा आहे लेफ्ट साईड राईट, म्हणून मी फ्लिप हॉरिझॉन्टल क्लिक करते। त्याची जी डायरेक्शन आहे तर ती चेंज होईल। सोबतच मला जो फोटो आहे त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे। एडिट इमेजवरती क्लिक करायचं आहे। मोबाईलवरती इफेक्ट्सचा ऑप्शन आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे BG रिमूव्हर। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड जो आहे तो ऑटोमॅटिकली रिमूव्ह केला जाईल। त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे एक लेआउट फिक्स करण्याची, की कुठे काय असणार आहे। तर मी माझा फोटो जो मेन आहे तर तो आता ॲड केला। त्याच्यानंतर मी माझी टेक्स्ट जी आहे तर ती आता ॲड करणार आहे, त्याचा लेआउट डिसाईड करणार आहे। टेक्स्टचा फॉन्ट जो आहे तर तो मी नंतर चेंज करणार आहे। आता सगळ्यात पहिला मी अपलोड्समध्ये येते आणि माझे काही डिझाईन्स आहेत जे मी ऑलरेडी बनवलेले आहेत तर ते मी पेजमध्ये कॉपी करते। अपलोड्समधले टोटल 3 इमेजेस मी घेते। देन द नेक्स्ट स्टेप इज टू ग्रुप। हे जे 3 फोटोज मी घेतले तर ते मी एकत्र यूज करणार आहे। तर त्याच्यासाठी मला ते सेम स्पेसमध्ये अलाइन करायचे आहेत। तिन्ही फोटोज एकत्र अलाइन करायचे आहेत। पण आता अलाइन करताना किंवा ग्रुप करताना गर्लचा जो फोटो आहे, त्या मुलगीचा जो फोटो आहे तर तो पण मध्ये येतो। त्यासाठी मी तो फोटो पहिला लॉक करते सो दॅट त्याची पोझिशन चेंज नाही होणार। आणि त्यानंतर मी पुन्हा 3 फोटोज एकत्र सिलेक्ट करून त्याला मी ग्रुप करते। ग्रुप केल्यामुळे होईल असं की तिन्ही फोटोज मी एकत्र स्मॉल किंवा लार्ज दोन्ही साईजमध्ये अरेंज करू शकते। आता ग्रुपचा एक एलिमेंट सिलेक्ट जर आपण केला तर त्याला आपल्याला बॉर्डर द्यायची असेल तर एकाच एलिमेंटवरती होईल। त्यामुळे जे कॉर्नर्स तुम्हाला दिसत आहेत पूर्ण ग्रुपचे, ठीक आहे, कॉर्नरचे जे डॉट्स दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर मग बॉर्डर स्टाईलवरती जायचं आणि मग बॉर्डर द्यायचे। तर पूर्ण 3 एलिमेंट्स असतील त्या ग्रुपमध्ये, जितके एलिमेंट्स असतील त्या ग्रुपमध्ये तर त्याला बॉर्डर अप्लाय होईल। मी सध्या बॉर्डर स्टाईलमध्ये बॉर्डरचा वेट फक्त 2 ठेवते आणि लेफ्ट करते। त्यानंतर पुढची स्टेप आहे जे इमेजेस आपण घेतलेले आहेत तर ते आपल्याला त्याची पोझिशन जी आहे तर ती बॅकवर्ड करायची आहे। आपण लेयर्समध्ये काम करतोय तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्याची पोझिशन आपण बॅकवर्ड केली कारण जी मुलगीचा फोटो आहे तर तो आपल्याला फ्रंटला दिसायला पाहिजे। तर डिफरन्स तुम्हाला कळेल फॉरवर्ड बॅकवर्ड केल्यावर काय होतं, ठीक आहे। तर त्याप्रमाणे तुमचा जो फोटो आहे तो आपल्याला बॅक साईडला पोझिशन करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे आपण जे वरती टेक्स्ट घेतलेली आहे तर त्या टेक्स्टला तुम्हाला जे काही तुमच्या डिझाईनला सूट होणारे फॉन्ट स्टाईल्स असतील तर ते ॲड करून घ्यायचे आहेत। नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला एक स्क्वेअर घ्यायचा आहे ज्याची आपल्याला स्ट्रिपमध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर स्क्वेअर घ्यायचं आहे आणि त्याला रिसाईज करायचं आहे आणि जो क्रिएटिव्ह ग्राफिक्सचा पार्ट आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अशा टाईपची एक स्ट्रिप बनवायची। स्टार्टिंगला आपण जो हा मुलगीचा फोटो लॉक केला होता तर तो डबल क्लिक केल्यावरती अनलॉक होईल आणि ज्या पोझिशनमध्ये आपल्याला हवा आहे तर आपण सेट करू शकतो। फक्त तो मुलगीचा जो फोटो आहे तर त्याची पोझिशन फॉरवर्ड ठेवायची, ठीक आहे। तो आपला मेन कंटेंट आहे त्यामुळे त्याची पोझिशन जी आहे तर ती आपण फॉरवर्ड करायची। त्यानंतर इथे लास्टला आपल्याला जे काही सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो तर ते ॲड करायचे, जसं की सोशल मीडिया पोस्ट असेल, व्हिजिटिंग कार्ड असेल, जे काही तुमचं कंटेंट असेल तर तो ॲड करायचा। अजून एक स्ट्रिप घेतली मी, खाली आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड करायचे आहेत, आपले मोबाईल नंबर असेल किंवा इतर कॉन्टॅक्ट डिटेल्स। तर त्याच्यासाठी मी अजून एक स्ट्रिप घेतली आणि ती इथे मी ॲड करते।
जो माझा कंटेंट आहे तर त्या कंटेंटला मी आता वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल्स अप्लाय करून चेक करू शकते, कारण माझा ओव्हरऑल जो लेआउट आहे पेजचा तर तो तयार झालेला आहे. लाईन मी त्याला स्पेसिंग जी असेल तर ते देऊ शकते, जशी तिथे स्पेस आहे त्या अकॉर्डिंगली. त्यानंतर नेक्स्ट मला हा जो मी फॉर युअर लिहिलेला एक कंटेंट आहे तर त्याच्यासाठी मला एक रोटेट करणारा स्ट्रिप बनवायचे आहे. तर मी सिम्पली स्क्वेअर स्ट्रिपच घेतली आणि सिम्पली मी त्याला रोटेट करून क्रॉप केलं आहे. आता याचे कलर्स आपण चेंज करूयात. स्ट्रिपला मी कलर दिला ब्लॅक आणि टेक्स्टला मी कलर दिला व्हाईट. कलर कॉम्बिनेशनवरती थोडं काम करूयात. त्यानंतर मी जो फॉर युअर लिहिलेला आहे तर त्याला एकत्र ग्रुप करते आणि थोडंसं तिथे स्पेसिंग ॲडजस्ट करते. पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे तुमच्या पोस्टला कलर द्यायचा. तर मी एक कलर सिलेक्ट केला, तर तुम्ही सॉलिड कलर्स पण देऊ शकता, सोबतच ग्रेडियंट कलर्स पण देऊ शकता. सॉलिड कलर्स म्हणजे हे अशा टाईपमध्ये आपण कलर्स देतो. वरचे स्ट्रिप्स मी व्हाईट कलरचे करून घेते, ते मॅच होतील माझ्या कलरला. आणि ग्रेडियंट कलर म्हणजे काय असतात, एकापेक्षा 2 कलर्स. वरती कलर पॅलेट जो आहे तर तो ओपन करायचा. सॉलिडच्या शेजारचा जो ऑप्शन आहे तर तो आहे ग्रेडियंट. एकापेक्षा वेगवेगळे म्हणजे 2 कलर्स घेता येतात. तर आता येल्लो कलर आहे आणि नेक्स्ट जो ग्रीन कलर आहे तर तो मी फक्त चेंज करते. इमेजवरती त्याचे चेंजेस तुम्ही बघू शकता कसा अप्लाय केलेला आहे. येल्लो आणि ग्रीन लेमन कलरमध्ये, तर ते 2 कलर्स आपल्याला व्हिजिबल होतील.